आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। किरकोळ कौटुंबिक कारणातून पत्नीची गळा दाबून हत्या करणाऱ्या नराधम पतीला खालापूर पोलिसांनी फिल्मी स्टाईल पद्धतीने पाठलाग करून अटक केली आहे। गणेश घोडके असं त्याचं नाव आहे। पत्नीचा मृतदेह पांघरुणात गुंडाळून तो नंतर बाथरूम मध्ये फेकून कारने फरार झालेला गणेश 2 टोलनाक्यांवर चकवा देऊन सटकला। मात्र सातारच्या आनेवाडी टोलनाक्यावर त्याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतला आहे। मूळचा बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील घाळशीळ येथील गणेश घोडके गेल्या 5 महिन्यांपासून खोपोली जवळील लवजी चिंचवली शेकीन येथील सुखकर्ता अपार्टमेंटमध्ये पत्नीसह राहत होता। त्याचे किरकोळ कारणावरून पत्नीसोबत भांडण झालं आणि त्याने पत्नी शीतल हिच्या ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली। त्यानंतर तिचा मृतदेह पांघरून गुंडाळून तो बाथरूम मध्ये ठेवला जाताना त्याने मित्र आशुतोष देशमुख याला घडलेला प्रकार मोबाईलवरून कळवला। आशुतोषने दिलेल्या तक्रारीवरून खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कदम, पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी गणेशच्या कारच्या नंबर प्लेटवरून तपासाची चक्रे फिरवली। त्यावेळी गणेशची कार उरसे टोलनाका ओलांडून गेल्याचे कळले। खोपोली पोलिसांनी त्याचा पाठलाग केला। सातारच्या दिशेने जाणाऱ्या गणेशने खेड शिवापूर टोलनाक्यावरही पोलिसांना चकवा दिला। मात्र पोलिसांनी सातारा आनेवाडी टोलनाक्यावर आधीच फिल्डिंग लावली आणि तिथे गणेशला जेरबंद केलं। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।